परीक्षाएं आ रही हैं। आपको इस मास के आखिरी हफ्ते में आपकी परीक्षाएं होंगी। अर्धवार्षिक मध्यावधि परीक्षाएं होंगी। तो परीक्षा के लिए आप सभी हर दिन अच्छा पढ़ना है। तो बच्चों मैं आपको कुछ प्रश्न करूंगा, उन प्रश्नों का आप उत्तर देने का प्रयास कीजिए। मैं आपको एक नया पाठ आपके पास ला रहा हूं। आज हम उस नया पाठ को करेंगे। तो नया पाठ करने से पहले मैं आपको प्रश्न पूछूंगा, आप प्रश्न का उत्तर दीजिए। आप कहाँ रहते हैं? इस सौरमंडल में आप कहाँ रहते हैं? किस ग्रह में रहते हैं? ಈ सौरमंडलದಲ್ಲಿ ಯಾವ ಗ್ರಹದಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ ನೀವು? भूमि। तो किस ग्रह में रहते हैं हम? भूमि। भूग्रह में रहते हैं, अर्थात भूमि ग्रह में रहते हैं। तो भूग्रह में, तो भूमि अर्थात इस पृथ्वी में रहते हैं। इस पृथ्वी में क्या क्या है कौन बताएंगे? ಈ ಪೃಥ್ವಿಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಪ್ರಾಣಿ, ಮನುಷ್ಯರು, हाँ गिड़ ಅಂದ್ರೆ वृक्ष और हाँ मानव मनुष्य और कौन कौन है? हाँ और जल है। जल कहाँ से आता है? नीर है बनते होंगे। आकाश, आकाश से क्या बनते हैं? बादल, बादल से मेघ, मेघ से वर्षा होती है। और नदियां, नदियां कैसे बहते हैं? कहां से बहते हैं नदियां? नदी को ಎಲ್ಲಿಂದ ಹರಿತಾವ? ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾವ ನದಿಗಳು? ಸಮುದ್ರದಿಂದ ಬರ್ತಾವ। ಸಮುದ್ರದಿಂದ ಬರ್ತಾವ ನದಿಗಳು। ಹಳ್ಳಿ ಸಮುದ್ರ ಹೋಗಿ ಸೇರ್ತಾವ, ಬರ್ತಾವ ಸಮುದ್ರದಿಂದ। ಹಳ್ಳಿ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ? ಹಳ್ಳಗಳು ಸೇರಿ ಹಳ್ಳ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ? ಮಳೆ, ಮಳೆ ನೀರಿನಿಂದನ ಏನಾಗುತ್ತೆ? ಎತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲಿರ್ತದೆ? ಹಿಮದಿಂದ ನದಿಗಳು ಬರ್ತವೆ। ಮತ್ತೆ ಬೇರೆ पर्वत प्रदेशಗಳು ಬರ್ತವೆ। पर्वत प्रदेशों से नदियां नाले के रूप में, झरनों के रूप में आकर नदियों में पानी मिलता है। तो नदियां क्या होते हैं? बहते बहते सागर पर जाकर मिलते हैं। हागाದ್ರೆ इस सब को क्या कहते हैं? इवेಲ್ಲ ಏನು ನಾವು? धरती, पर्यावरण। इवेಲ್ಲ ಅಂತೀವಿ पर्यावरण। आज हम इसे क्या कहते हैं? पर्यावरण। तो बच्चों आज हम इसी से संबंध पर्यावरण बचाओ। तो आज हमें इसे क्या करना है? बचाना चाहिए। ಇವತ್ತು ಏನಾಗ್ತಿದೆ? ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಮ್ಮ ಪರ್ಯಾವರಣವ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ? ಅದರ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈಗ। ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ पर्यावरण बचाओ, ಪರಿಸರವಾದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ, ಪರಿಸರದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಈ ಪದ್ಯವನ್ನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ कवि। ನೋಡಿ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು पर्यावरण बचाओ आज हम क्या करेंगे? इस पद्य को करेंगे। तो यहाँ पर पर्यावरण बचाओ, देखो यहाँ पर ये चित्र है, देख रहे हैं यहाँ पर? ये क्या है? चित्र। पर्यावरण का यहाँ पर है चित्र दिया गया है। ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ? पर्यावरण ಇವತ್ತಿನ ದಿನ ಏನೇನು ನೋಡಿ, ಏನೇನು क्या क्या है इसमें कौन बताएंगे? ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಏನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ? जल मालिन्य, ಮತ್ತೆ वायु मालिन्य, ಮತ್ತೆ परिसर मालिन्य। तो हमें यहाँ पर जल की रक्षा करना और हमें हवा, वायु, वायु करके हवा, गाड़ी, नಮಗೆ ಗಾಳಿ ಬೇಕು, ಶುದ್ಧ ಗಾಳಿ ಬೇಕು, ಆಕ್ಸಿಜನ್। ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ಲದೆ ಎಷ್ಟು ಜನ ಏನಾಗ್ತಿದ್ದಾರೆ? ಸಾಯ್ತಿದ್ದಾರೆ। अच्छा और यहाँ पर क्या दिया गया है? यहाँ पर ಇದೇನು ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ಏನ್ ಕಾಣಿಸ್ತಿದೆ? फैक्ट्री करते तो हाँ, तो बहुत से कारखाने, यहाँ पर कारखाने दिख रहे हैं आपको। तो कारखाने से क्या निकल रहा है? विषैली, यहाँ पर कार्बन डाइऑक्साइड जो निकल रहा है धुआं, तो धुआं हमारे परिसर को नाश कर रहा है। तो यहाँ पर पूरा हमारा ग्लोब क्या है? हाँ, ग्लोब ಅಂದ್ರೆ
ನಮ್ಮ ಪೃಥ್ವಿ. ಈ ಪೃಥ್ವಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ನಾಶ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಕವಿಗಳು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ रक्षणे ಮಾಡಬೇಕು ಅಂತ बचाओ पर्यावरण बचाओ, तो इसको यहाँ पर बताया गया है। और यहाँ पर देखिए इस चित्र को देखिए, यहाँ पर यह चित्र क्या दिखाई दे रहा है हमें, इस चित्र में क्या दिखाई दे रहा है, ಏನ್ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ಏನಿದೆ ಚಿತ್ರದೊಳಗೆ, ಊರಿದಾವೆ, ಮನಿ ಇದೆ, ಮತ್ತೆ ನದಿ ಇದೆ, ಹರಿತಾ ಇದೆ, ಹೌದಾ, ಹಾಗೆ ಮರಗಳಿದಾವೆ, ಹೌದಾ. ಹಾಗೆ ಈ ಚಿತ್ರ ನಮ್ಗೆ ಏನ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ, ಹಡಗು ಇದೆ, ಶುದ್ಧ ಇದೆ ಅಶುದ್ಧ ಇದೆ ಇದು. तो हमें ऐसे अपने गांव को बनाना चाहिए, तो हमारे परिसर को, हमारे पर्यावरण को ऐसे शुद्ध बनाना चाहिए। बनाएंगे हम सब? अच्छा, तो इस पाठ को हमें प्रारंभ करता हूं मैं। देखिए, तो पर्यावरण बचाओ, तो 5 7 यह पर्यावरण बचाओ, यह पद्य भाग है, पद्य भाग है। मेरा नाम है विषय है हिंदी। अच्छा, तो बच्चों आज हम इस पद्य को करने जा रहे हैं। तो पद्य के लिए मैं आपको यहाँ पर पद्य के कवि डॉक्टर परशुराम शुक्ल, तो हम क्या करेंगे, परशुराम शुक्ल जी का परिचय देखेंगे। हाँ, यहाँ पर कवि हैं परशुराम शुक्ल। तो परशुराम शुक्ल जी का मैं कवि परिचय बताऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। कवि डॉक्टर परशुराम शुक्ल जी का जन्म जून 6 सन 1947 को उत्तर प्रदेश के कानपुर में हुआ था। तो शुक्ल जी का जन्म है कहाँ हुआ, कानपुर में 6 जून 1947 को उत्तर प्रदेश के कानपुर में हुआ, उत्तर प्रदेश के कानपुर में हुआ था। आप प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं, प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं। पर्यावरण बचाओ इस पद्य के कवि परशुराम शुक्ल जी का परिचय प्राप्त करेंगे। तो परशुराम शुक्ल जी का जन्म उत्तर प्रदेश के कानपुर में इनका जन्म हुआ। ईसा सन 6 जून सन 1947 को 6 जून 1947 ಆವಾಗ ಇವರ ಜನ್ಮ ಆಯಿತು। तो इनको कई पुरस्कार मिले हैं, पर्यावरण बचाओ इस कार्य पर कई पुरस्कार मिले हैं, जैसे भारतीय वन्य जीव कृति पर पर्यावरण एवं वन मंत्रालय से, भारत सरकार नई दिल्ली से आपको सम्मानित, हिंदी अकादमी हैदराबाद अनेक संस्थानों से पुरस्कार दिया गया है। ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇವರಿಗೆ ಹಲವಾರು पुरस्कारಗಳು दೊರಕಿದ್ದಾರೆ। तो अब हमें इनका कवि परिचय प्राप्त कर चुके हैं। तो यहाँ पर इस पद्य के लिए आशय दिया गया, देखिए आशय, परिसर के बिना मानव का जीवन असंभव है, परिसर ಹೊರತು ಮಾನವ ಜೀವನ असंभवವಾಗಿದೆ, शुद्ध पर्यावरण जीव जगत के लिए आवश्यक है। आजकल जल, वायु और ध्वनि का प्रदूषण निरंतर बढ़ते जाने के कारण परिसर का संतुलन बिगड़ रहा है। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಮಾನವನ ಅರ್ಥಾತ್ ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗೋದ್ರಿಂದ ಮಾನವನ ಬೇಡಿಕೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಆ ಕಾರಣ ಜಲ, ವಾಯು, ಧ್ವನಿ ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾ ಇದಾವೆ,
ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರದೂಷಿತ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂದ್ರೆ ಕಲುಷಿತವಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ और इससे जीव जगत का संतुलन बिगड़ता जा रहा है इसलिए पर्यावरण की रक्षा करना सबका आद्य कर्तव्य है ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಪರಿಸರದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ कर्तव्य है तो यहाँ पर प्रस्तुत कविता में शुक्ल जी ने इस ज्वलंत समस्या की ओर हमारा ध्यान आकर्षित किया है तो हमारी कक्षा की छात्रा सुहाना ने एक बहुत अच्छा चित्र बनाया है आप इस चित्र को देखिएगा आओ लाओ इसके लिए तालियां बजाइएगा देखिए उन्होंने यहाँ पर देखिए आज सीधा ठीक से हाँ यहाँ पर देखो चित्र को एक तरफ है पूरे कारखानों से विषैली धूम निकल रहा है देखिए यहाँ पर निकम्मा और यहाँ पूरा पानी है तो पानी में यहाँ पर है हमने अपने इस्तेमाल किए हुए वेस्ट यहाँ पर है पूरे चीजों को जैसे पानी मिलाने से जो पानी पीकर में पाउडर डालते नहीं या गलीज कपड़े डालते नहीं या हमें कुछ घर से गंदी चीजें पानी में डालते नहीं तो सारे यहाँ पर तैर रहे हैं तो इससे हमारा पानी क्या हो रहा है गंदा हो रहा है और यहाँ पर देखिए हमें गांव में हर जगह सार्वजनिक स्थलों में बहुत से वहां पर यूज नहीं जैसा मुझे इस्तेमाल कीजिए जो गंदी चीजों को जब हम इस्तेमाल करते हैं तो उन गंदी चीजों को ले जाकर हमें सूखा या कच्चा हसी ಮತ್ತು ಕೊಳೆ ಯುಕ್ತವಾದಂತಹ ಒಣ ಕಸ ಮತ್ತು ಹಸಿ ಕಸ ಅಂತ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಡಸ್ಟ್‌ಬಿನ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಬಕೆಟ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವುಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದರಿಂದ ವಸ್ತುಗಳು बिगड़ावे तो यहाँ पर एक बहुत अच्छा चित्र हमारी नवी कक्षा की छात्रा सुहाना ने बनाया है इसके लिए सारे छात्र तालियां बजाइए धन्यवाद आपको कक्षा की ओर से धन्यवाद तो बच्चों देखिए तो हम अब इस पाठ को विवरण के साथ मैं बताऊंगा ध्यानपूर्वक सुनिएगा आज समय की मांग है आज किसकी मांग है समय की आज किसकी मांग है समय की पर्यावरण बचाओ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಏನ್ಮಾದ್ರೆ ಘೋಷಣೆ ಇದೆ ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನ್ಮಾದ್ರೆ ಜೂನ್ 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜೂನ್ 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವೇ ಮಾಡ್ತೀವಿ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸ್ತೀವಿ ಯಾವಾಗ ಆಚರಿಸ್ತೀವಿ ನಾವು ಜೂನ್ 5ನೇ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸ್ತೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ದಿನ ಮಳೆ ನಮಗೇನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಜೂನ್ 7ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಭಾರತಕ್ಕೆ ಮಾನ್ಸೂನ್ಗಳು ಏನು ಮಾಡ್ತವೆ ಆವಾಸ್ ಕೊಡ್ತವೆ ಬರ್ತವೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತದೊಳಗೆ ಮಳೆಗಾಲ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ ಹೀಗಾಗಿ ಭಾರತದೊಳಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಜೂನ್ 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನ ಆಚರಿಸ್ತೀವಿ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ परिसरवನ್ನ रक्षणे ಮಾಡಿ तो किसकी घोषणा किया गया है परिसर रक्षणे ಮಾಡಿ तो पर्यावरण बचाओ तो किसको बचाने की घोषणा किया गया है पर्यावरण बचाओ तब तक जीव है जगत में जब तक जग में पानी जब तक वायु शुद्ध रहती है सोनी मिट्टी रानी तब तक मानव का जीवन है यह सबको समझाओ ध्वनि मिट्टी जलवायु आदि जीव जगत के मित्र सभी इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ एक वृक्ष हम नित रोपेंगे आज शपथ यह खाओ आज समय की मांग यही है पर्यावरण बचाओ तो बच्चों मैंने इस पद्य को पढ़ा आप इस पद्य को पढ़िए इसके नए शब्द में इस पाठ के दौरान मैंने नए शब्द लिखूंगा और इसमें से 2 प्रश्न लिखूंगा आप उन प्रश्नों का उत्तर देने का प्रयास कीजिए ನಾನು ಇದರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳ ಬರೀತೀನಿ ಆಮೇಲೆ ಇದರ ಮೇಲೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಬರೀತೀನಿ ತಾವು ಓದ್ಬಿಟ್ಟು ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಹೇಳಬೇಕು ಸರಿ ಓದಿ
मांग, चाह, याचना, याचना, चाह, याचना, आवश्यक, सौंधी मिट्टी, सौंधी मिट्टी, सौंधी मिट्टी का अर्थ है सुगंधित। पढ़ता क्या है? शुदा, जलवायु, मौसम, शोर, भाई अच्छा संजना तुम पद्य को पढ़ो। अरे आज समय की मांग यही है पर्यावरण बचाओ तब यह तक जीव है जगत में जब तक जगह में पानी जब तक वायु शुद्ध रहती है सौंधी मिट्टी रानी तब तक मानव का जीवन है यह सबको समझाओ। आगे सुहान तुम पढ़ो, पूरा पद पढ़ो। आज समय की मांग है कि पर्यावरण बचाओ तब तक जीव है जगत में जब तक जग में पानी जब तक वायु शुद्ध रहती है सौंधी मिट्टी रानी तब तक मानव का जीव है तो यहाँ सबको समझाओ। ध्वनि मिट्टी जलवायु आदि जीव जगत के मित्र सभी इनकी रक्षा करना अब कार्यवह हमारा शोर और मिट्टी का संकट दूर हटाओ सारा। एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ। एक वृक्ष हम नीक सौंपेंगे आज शब्द यहाँ खाओ। आज समय की मांग यही है पर्यावरण बचाओ। उत्तम तुम पढ़ो, उत्तम पढ़ो। आज समय की मांग यही है पर्यावरण बचाओ तब तक जीव है जगत में जब तक जगह में पानी जब तक वायु शुद्ध रहती है सौंधी मिट्टी रानी तब तक मानव का जीवन है यह सबको समझाओ। ठीक है, मधु तुम पढ़ो। आज समय की मांगना यही है मांग यही है पर्यावरण बचाओ तब तक जीवन है जगत में जब तक जगह में पानी जब तक वायु शुद्ध रहती है सौंधी मिट्टी रानी तब तक मानव का जीव है यहाँ सबको समझाओ। ध्वनि मिट्टी जलवायु आदि जीवन जग के हित सभी इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा शेर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा। एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष
रोपेंगे दाएं शपथ यह खाओ। खाओ। आज समय की मांगो यही है। यही है पर्यावरण बचाओ। वेरी गुड बैठो। तो बच्चों आपने पद्य को पढ़ा ना, तो मैं यहाँ पर कुछ नए शब्द लिखा हूँ, कौन पढ़ेंगे? यार बच्चे रपाई दो नए शब्द। हाँ तुम पढ़ो। मांग का अर्थ क्या है? चाह, बैठ के। वेरी गुड। नेक्स्ट दूसरा शब्द कौन पढ़ेंगे? तुम पढ़ेंगे, पढ़ो। सौंधी मिट्टी। सौंधी मिट्टी का क्या है? सुगंधित है। खुशबूदार मिट्टी। खुशबूदार मिट्टी। वेरी गुड। हाँ नेक्स्ट शब्द कौन पढ़ेंगे? तुम पढ़ोगे, पढ़ो। जलवायु का क्या है? मौसम। मौसम ಅಂದ್ರೆ क्लाइमेट। मौसम ಅಂದ್ರೆ ಏನು? हाँ उषा को पढ़ो। शोर। शोर का क्या है? तीखी आवाज ಅಂದ್ರೆ ಕ್ಲಾಸ್ ನಾಗ ಪಾಠ ಮಾಡುವಾಗ ಅಥವಾ ಕ್ಲಾಸ್ ಹೊರಗೆ ಹೋದಾಗ ನೀವು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಶೋರ್ ಅಂದ್ರೆ ಜೋರಾಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಘರ್ಷಣೆ, आवाज, ಧ್ವನಿ। नेक्स्ट रोपना। रोपना का क्या है? कड़ी लगाना। रोपना का क्या है? लगाना। वेरी गुड। तो हमें यहाँ पर क्या करना चाहिए? रोपना का क्या है? हमें पौधों को लगाना। रोपना अंद्रेನು? ಸಸ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು। ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸಸ್ಯಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಪ್ರತಿದಿನ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಮರವನ್ನ ಕಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಮರಗಳನ್ನ ಹಚ್ಚಬೇಕು? 11 ಸಸಿಗಳನ್ನ ಹಚ್ಚಬೇಕು। ಒಂದು ಮರ ಕಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಸಸಿಗಳನ್ನ ಹಚ್ಚಬೇಕು? 11 ಸಸಿಗಳನ್ನ ಹಚ್ಚಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವರ್ಷ ನಾವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು। तो यहाँ पर हमारे कर्नाटक की प्रसिद्ध महिला जो हमारे परिसर की रक्षा करने वाली कौन है? सालू मरदा तिम्मक्का। वेरी गुड, आप जानते हैं। तो मैं अब यहाँ पर दो प्रश्न लिखता हूँ, कौन बोलेंगे? कौन पढ़ेंगे? पहला प्रश्न है क्या होते हैं? चैत्र तुम पढ़ो। हाँ बचाने की मांग है। आज किसको बचाने की मांग है? यार अनुषा। पर्यावरण। हाँ आज किसको बचाना चाहिए? पर्यावरण। पर्यावरण को बचाना चाहिए। वेरी गुड, बैठो। दूसरा प्रश्न है, कौन पढ़ेंगे यहाँ पर? मुस्कान तुम पढ़ो। मुस्कान जगत में रह सकता है। जीव कब तक जगत में रह सकता है? जीवन जीवित पानी रहने तक। पानी रहने तक क्या रहता है? जीव जगत में रह सकता है। ಅಂದ್ರೆ ಗಾಳಿ ನೀರು ಇರುವರೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಬದುಕ್ತೀವಿ। ಅವು ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ನಾವು ಇರ್ಕದೆ ಇರಕ್ಕಿವಿ, ಬದುಕಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಯಾರು इरके वेरी गुड। तो मैं इस पद्य को विस्तार के साथ पढ़ूंगा, सुनिए। आज समय की मांग है। आज किसकी मांग है? समय की। किसको बचाओ? पर्यावरण। पर्यावरण को बचाओ। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು पर्यावरणವನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು। तब तक जीव है जगत में जब तक जग में पानी। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜೀವ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಏನಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು? ನೀರು ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು। जब तक जगत में क्या है? पानी है। तो क्या है? अगर जीव नहीं है नम जीव इल्ले नीरू ಇಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು। जब तक वायु शुद्ध रहती है, जब तक वायु शुद्ध रहती है ಅಂದ್ರೆ ಶುದ್ಧ ವಾಯು ಇದ್ರೆ ನಾವು ಅದೀವಿ, ಶುದ್ಧ ವಾಯು ಇದ್ರೆ ನಾವು ಇದೀವಿ। ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ? ಇವತ್ತು ವಾಯುವನ್ನ ಕಲುಷಿತ ಮಾಡಿದ್ವಿ, ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದೀವಿ, ಮರಗಳನ್ನು ಕಡಿಯಾಕತ್ತೀವಿ, ತುಂಬಾ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ವಾಹನಗಳಿದಾವೆ। ಹೀಗಾಗಿ ಏನಾಗ್ತಿದೆ? ನಮ್ಮ ವಾಯು ಏನಾಗ್ತಿದೆ? कलुषित ಆಗ್ತಾ ಇದೆ। तो हमारा पूरा आज पर्यावरण में शुद्ध हवा को हम क्या करे हैं? हमने उसे गंदा बनाए हैं, अशुद्ध किए हैं। अगर ನಾವು ಮರಗಳನ್ನು ಬೆಳೆಸ್ತೀವಿ, हमने वृक्षों को काटा है और कई कारखाने बनाए हैं। हमारी आवश्यकताओं को पूरा करने के लिए कारखाने बनाए। कारखाने से क्या निकलता है? विषैली धूम। कारखाने ಏನು ಬರ್ತದೆ? ವಿಷೈಲಿ ಧೂಮ್ ಅಂದ್ರೆ ಹೊಗೆ ಬರುತ್ತೆ। ಹೊಗೆಗೆ ನೀವು ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಹೊರಗೆ ಬರುತ್ತೆ। ಅದೇನಾಗುತ್ತೆ? ನಮ್ಮ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ
ಗಾಳಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಹರಡುತ್ತೆ. ಗಾಳಿಯನ್ನ ಕೆಡಿಸುತ್ತೆ. जब तक वायु शुद्ध रहती है सोनी मिट्टी रानी तब तक मानव का जीव है. यह सबको समझाओ. सोनी मिट्टी ರಾಣಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಶುದ್ಧ ಮಣ್ಣು, ಮಣ್ಣಿನ ನಾವು ಮಳೆ ಬಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಒಂದು ಬಹಳ ಗಂಧ ಬರುತ್ತೆ, ಸುಗಂಧ ಬರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಮಣ್ಣಿನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಗಳ ಸಿಗುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಗಳ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮರಗಳ ಏನು ಅದರ ಬೇರುಗಳು ಹರಿತಕ್ಕಂಥ ಮಳೆ ನೀರಿಗೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಮಣ್ಣನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾವ. ಅದರಿಂದ ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಸಿಗೋದ್ರಿಂದ ಮೋಡಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವ, ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಳಿತಾವ. ಏನೋ ನಿಗಮ ಅವು ಮೋಡಗಳು ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಯಾರು ನಿಗಮ ಎದ್ದಿದ್ರು ಮೋಡಗಳು ಯಾರು ಯಾವ ಅಥವಾ ಮೋಡಗಳು ಹೇಗೆ ನಮಗೆ ಆವರಿಸ್ಕೊಂತಾವ, ಹೆಂಗೆ ಮೋಡಗಳು ಹೆಂಗ್ ಬರ್ತಾವ? ಮೋಡಗಳು ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು? ಇಲ್ಲ, ನಾವು ಏನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹಚ್ಚಬೇಕು, ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಸೇರಿಕು. ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿರುತ್ತದೆ ಅಲ್ಲೇ ಮೋಡಗಳು ಬೀಳ್ತವೆ. ಓದಿದ್ದಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಕುಂದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಏನ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹಚ್ಚಬೇಕು? ಮರಗಳಂದ್ರೆ ನಾವು ಸಸ್ಯಗಳ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೆಸಿ ಮರಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಮರಗಳ ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಮರಗಳ ರಕ್ಷಣೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮೋಡಗಳು ಬರ್ತವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಅಭಯಾರಣ್ಯ ಎಲ್ಲಿದೆ? ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದೆ? ಕೊಡಗು. ಕೊಡಗು, ಹಾಸನ, ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು, ಶಿವಮೊಗ್ಗ, ಉತ್ತರ ಕನ್ನಡ, ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ. ಕೋಸ್ಟಲ್ ಏರಿಯಾ ಇರಲ್ಲ, ಮೈಸೂರು, ಆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನಾವು ಗಾರ್ಡನ್ ಸಿಟಿ ಅಂತೀವಿ. ಇವೆಲ್ಲ ಪ್ರದೇಶಗಳ ಮಕ್ಕಳೇ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳದಾವ. ನಾವು ಈ ಕಡೆ ಬೀದರ್, ಬಳ್ಳಾರಿ, ಗುಲ್ಬರ್ಗ, ರಾಯಚೂರು ಹೋಗ್ತೀವಿ. ಆ ಕಡೆ ಏನಿಲ್ಲ, ಹೆಚ್ಚು ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇರಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಇರಾಕೆ ಆಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು. ಆದ್ರಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮಣ್ಣಿನ ರಕ್ಷಣೆ ಎಷ್ಟು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ಮಣ್ಣು ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳ ಹಚ್ಚೋದ್ರಿಂದ ಮಣ್ಣನ್ನ ಹರಿಯುವಿಕೆಯನ್ನ ತಡೆಗಟ್ಟುತ್ತವೆ. ಆಮೇಲೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೆಚ್ಚು ಸ್ಟೋರೇಜ್ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಒತ್ತಿ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ರೆ ನೀರು ಬರ್ತದೆ, ಸ್ವಲ್ಪ ತೆಗೆದ್ರೆ ನೀರು ಬರ್ತದೆ. ಅದ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆಗೆ 1000 ಅಡಿ ನಾವು ಬೋರ್ವೆಲ್ ಕೊರೆದ್ರು ನೀರು ಬರಂಗಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಏನು, ಅಲ್ಲಿ ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಇದೆ. देखो तब तक मानव का जीव है, यह सबको समझाओ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಇದೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಗಾಳಿ ಶುದ್ಧ ಇರಬೇಕು, ಶುದ್ಧ जल इरಬೇಕು. तो शुद्ध में हवा और पानी की रक्षा करना चाहिए. ध्वनि, मिट्टी, जल, वायु आदि जीव जगत के मित्र सभी हैं. हागारे ध्वनि, मिट्टी, जल, वायु आदि जीव जगत के मित्र हैं. हमारे इस नए जगत के मित्र कौन है? ध्वनि, मिट्टी, जल, वायु आदि जीव जगत के मित्र हैं. हागारे जगत के कुल इस जगत के ಧ್ವನಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಇವತ್ತು ತುಂಬಾ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು, ವಾಹನ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ, ಅದರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ರಕ್ಷಣಾ करना अब कर्तव्य हमारा है. ಇದರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ಕರ್ತವ್ಯ है. शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे. सारा ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಧ್ವನಿ ಪ್ರದೂಷಣ ನಾವು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು. ಏನಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈಗ ಗಣೇಶ ಕಳ್ಸಕತ್ತೀವಿ, ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಡಿಜೆ ಹಾಕ್ತೀವಿ. ಡಿಜೆ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಜನ ಹಾರ್ಟ್ ಪೇಷಂಟ್ ಇರ್ತಾರೆ, ಅವರು ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸಾವನ್ನಪ್ತಾರೆ. ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಬೇರೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಅದನ್ನ ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಟೆಲಿವಿಷನ್ ಹಚ್ತೀವಿ ನಾವು ಮನೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ, ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅವರ ಗಮನ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳದಾವ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬೇರೆಯವರಿಗೆ ನಾವು ಮಾಡಬಾರದು. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಶಿಕ್ಷಕರು ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಿ ಹೊರಗಿರ್ತಾರೆ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಪಕ್ಕದ ಕ್ಲಾಸಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡಲಾರ್ದಂಗೆ ನಾವು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಏನು ಓದಬೇಕು, ಬರಿಬೇಕು. ನಾವು ತರಗತಿಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಆಗ್ತಕ್ಕಂತಹ ಏನು ಧ್ವನಿ ಪ್ರದೂಷಣ ಅದರಿಂದ ಉಳ್ಕೋಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್, एक वृक्ष यदि काट से कट जाए तो 11 वृक्ष लगाओ. ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ವೃಕ್ಷ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ವೃಕ್ಷ ಹಚ್ಚಬೇಕು? 11. एक वृक्ष हम नित रोपेंगे. आज शपथ यह खाओ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಶಪಥ ಮಾಡೋಣ. ಟೋಟೋ
ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. तो ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ಬೇಕು. हम एक वृक्ष काटेंगे 11 वृक्ष लगाएंगे. एक वृक्ष नित्य रोपेंगे. हम आज यह शपथ लेते हैं. ಹಂಗಿನ ನೀವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನ ಹಚ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ವೃಕ್ಷ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ವೃಕ್ಷವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಚ್ತೀವಿ. ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. ವೆರಿ ಗುಡ್. तो देखिए आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ, ಏನಮ್ಮ ಹೇಳೋಣ, ಎಲ್ಲರ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ ಇವತ್ತು, पर्यावरण रक्षणे ಮಾಡಿ. तो मैं इस पद्य को आपको समझाया. ठीक है, पद्यवನ್ನ ಮಾಡಿ ಮುಗಿದ್ರೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಹೇಳಿ. ಹೇಳ್ತೀನಿ. आज समय की मांग यही है, आज समय पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ. तब तक जीव है जगत में, जब तक जीव है जग में, जब तक जग में पानी, जब तक जग में पानी, जब तक वायु शुद्ध रहती है, जब तक वायु शुद्ध रहती है, सौंधी मिट्टी रानी, सोने मिट्टी रानी, तब तक मानव का जीव है. जब तक मानव है, यह सबको समझाओ, सबको समझाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, ध्वनि मिट्टी जलवायु आदि वायु मिट्टी जलवायु, जीव जगत के मित्र सभी, जीव जगत के सत्र सभी, इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा. अब कर्तव्य हमारा, शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा, दूर करेंगे सारा, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ. पर्यावरण बचाओ. एक वृक्ष यदि कट जाए तो एक वृक्ष लगाओ, 11 वृक्ष लगाओ. 11 वृक्ष लगाओ, एक वृक्ष हम नित्य रोपेंगे. एक वृक्ष हम लगाएंगे, आज शपथ यही खाओ, आज शपथ यही खाओ, आज समय की मांग यही है, आज समय की मांग रही है, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ, पर्यावरण बचाओ. पर्यावरण बचाओ. अच्छा बच्चों, इस पद्य को आप कंठस्थ कीजिए और मैं इस पद्य के कुछ प्रश्न पूछूंगा, आप अपना हाथ उठाइए. आज किसको बचाने की मांग है, बताओ तुम. मुस्कान, पर्यावरण बचाओ, पर्यावरण को बचाने की मांग है. जीव जगत में जीव कब तक जग में रह सकता है, जीव कब तक, मंजुला तुम बताओ. पानी रहने तक वेरी गुड. पानी रहने तक जीव रह सकता है. वेरी गुड. बैठो. कवि किसको शुद्ध रखने की मांग करते हैं, कवि किसको, सुहाना तुम बताओ. जब तक वायु शुद्ध, जब तक वायु शुद्ध है तब तक हमें शुद्ध रखना चाहिए. बैठो. वेरी गुड. सौंधी मिट्टी को क्या कहा गया है, अनुष्का तुम बताओ. रानी, हाँ, रानी कहा गया है. कैसी रानी, पुष्पों की रानी. वेरी गुड. जीव जगत के मित्र कौन कौन है, जीव जगत के मित्र कौन कौन है, संजना तुम बताओ. ध्वनि मिट्टी जलवायु आदि. वेरी गुड. ध्वनि मिट्टी जलवायु आदि. तो बच्चों आपने इस पाठ को समझा, इस पद्य को समझा. तो मैं इस पद्य के द्वारा यहाँ पर एक आपको छोटा सा यहाँ पर पालतू जानवरों को
बताता हूँ। आप देखिए पालतू जानवर साकु प्राणिಗಳು ಯಾವ यार कौन बताएंगे पालतू जानवर कौन से हैं? हाँ बिल्ली वेरी गुड और साकु ಪ್ರಾಣಿಗಳು ಯಾವ ಬಿಲ್ಲಿ ಒಂದು ಮತ್ತೆ बोलंदे बिल्ली हौदा कुत्ता और कबूतर गाय बकरी कबूतर कबूतर खरगोश और तोता तो बच्चों आप एक काम कीजिए ऐसे आप फिर आप एक काम कीजिए ಎಲ್ಲ ಕೇಳ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡೋದಂದ್ರೆ साकु प्राणिಗಳು यार बರ್ತವೆ हम कौन कौन से प्राणियों को हमें पाते हैं तो उनकी आवाज कैसी निकलती है और वे क्या खाते हैं अवे ತಿಂತಾವೆ और ध्वनि ಬರ್ತಾವೆ ಅದನ್ನ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಕೊಂಬನ್ನಿ और मैं आपको गृह कार्य लिखाई गृह कार्य पर्यावरण का महत्व समझाइए ಒಂದು पर्यावरण का महत्व गृह कार्य ಮನೆಯದು पर्यावरण का पर्यावरण इस पर है अथवा पर्यावरण इस पर एक निबंध कराइए पर्यावरण का अर्थ इधर फर्स्ट पर्यावरण का अर्थ है और दूसरा है विवरण और पर्यावरण के प्रकार विवरण पर्यावरण के प्रकार और उपसंहार ಇದನ್ನ ಒಂದು ನಿಬಂಧನ ಬರ್ಕೊಂಬನ್ನಿ तो बच्चों मैं यहाँ तक आपको पूरा पाठ सुनाया हूँ गृह कार्य दिया हूँ तो गृह कार्य बनाकर लिखकर लाइए आप सबको मैं यहाँ पर समाप्त देता हूँ इस पाठ को समाप्त करता हूँ धन्यवाद धन्यवाद गुरुजी।